Hello students, this is our ninth video on the second topic of 11th standard scalars and vectors. Actually second topic आहे न्यू सिलेबस ऑफ 11th स्टँडर्ड. त्यामधला हाफ टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे स्केलर्स आणि वेक्टर्स मधला ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर. मग त्याच्यामध्ये स्केलर वेक्टरच्या डेफिनेशन आपण बघितल्या, डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स आपण स्टडी केले. युनिट वेक्टर म्हणजे काय, नल वेक्टर म्हणजे काय, पॅरलल अँटी पॅरलल वेक्टर्स म्हणजे काय. त्याच्यानंतर ॲडिशनचे 3 रूल आपण स्टडी केले. त्यामध्ये 2 रूल आपल्या सिलेबसमध्ये आहेत, तिसरा रूल आपण स्टडी केलेला नाही आहे. तर 2 रूल कुठले स्टडी केले आपण, तर ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन अँड पॅरलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. सगळ्यात शेवटी तुम्हाला हा टॉपिक संपल्यानंतर पॉलिगॉन लॉ पण एक्स्ट्रा सांगतो, ठीक आहे. त्यानंतर पॅरलोग्रामचं एक डेरिव्हेशन आपण स्टडी केलं. त्यानंतर डेरिव्हेशन नंतर हाऊ टू रिझॉल्व वेक्टर इन 1 डायमेन्शन अँड 2 डायमेन्शन, रिझोल्युशन ऑफ वेक्टरचा स्टडी केला. रिझोल्युशन ऑफ वेक्टर झाल्यानंतर आपण काही न्यूमेरिकल्स बघितले. तर एक्झॅक्ट हा टॉपिक आपला संपलेला आहे. तर 2च पॉईंट राहिले. 2 पॉईंट हे ऍक्च्युली एकमेकावर डिपेंडेंट आहेत, म्हणजे तुम्ही दोन्हींचा स्टडी सायमल्टेनियसली करू शकता. स्केलर प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट हे 2 पॉईंट झाले. त्याच्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स संपल्या की आपला टॉपिक संपतो. याच्यावर मात्र न्यूमेरिकल्स भरपूर आहेत, ठीक आहे. तर ऍडिशन ऑफ वेक्टर नंतर नेक्स्ट हा टॉपिक आपला आहे तो मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. वेक्टरची मल्टिप्लिकेशन कशी करायची. आणि मल्टिप्लिकेशन 2 प्रकारचे असते. एक फर्स्ट आहे त्याला म्हणतात स्केलर प्रोडक्ट, दुसरा आहे त्याला म्हणतात वेक्टर प्रोडक्ट. आणि मग ह्याच्या डेफिनेशन झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर याच्या एक 7 प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ स्केलर प्रोडक्ट. ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ऑब्जेक्टिव्हला किंवा न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना तुम्हाला ते यूज करायचे आहेत. किंवा थेरी सुद्धा हा क्वेश्चन जर विचारला 11thला तर 3 और 4 मार्क्स साठी हा क्वेश्चन येऊ शकतो. राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट और राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेक्टर प्रोडक्ट. काही शॉर्टकट्स न्यूमेरिकल मधले जे आहेत ते आपल्याला ह्या प्रॉपर्टीज मध्ये मिळतात. ह्या प्रॉपर्टीज आपल्याला कंपल्सरी सर्वांना यायला पाहिजे, ठीक आहे. तर आपण पुस्तकात कसं दिलेलं आहे, स्केलर प्रोडक्टची कन्सेप्ट त्याच्या 7 प्रॉपर्टीज, वेक्टर प्रोडक्टची कन्सेप्ट त्याच्या 7 प्रॉपर्टीज. आपण काय करायचं, सायमल्टेनियसली दोन्ही स्टडी करायचे, म्हणजे दोन्हीच्या कन्सेप्टला स्टडी करायच्या. ह्याची एक प्रॉपर्टी कंपॅरेटिव्हली ह्याची एक प्रॉपर्टी, सेकंड प्रॉपर्टी ह्याची सेकंड प्रॉपर्टी, असं सायमल्टेनियसली स्टडी करूया. सो इट विल बी व्हेरी इझी टू स्टडी दिस पॉइंट ऑफ द टॉपिक स्केलर प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट. सो प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन बघितलं आहे. प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. तर वेक्टरची मल्टिप्लिकेशन कशी करायची, तर हे जाण्यापूर्वी आपण ऍडिशन मध्ये काय बघितलंय बघा. ऍडिशन मध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आपण बघितला स्टार्टिंगला इंट्रोडक्शन मध्ये. ऍडिशन ऑफ 2 वेक्टर्स इज पॉसिबल इफ वेक्टर्स आर हॅव्हिंग सेम टाइप, असं मेन्शन आहे. सेम टाइप ऑफ वेक्टर्स कॅन बी ऍडेड टू इच अदर. सेम टाइपचे वेक्टर्स आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो. मग सेम टाइपचे वेक्टर म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सेम टाइपचे वेक्टर म्हणजे सेम फिजिकल क्वांटिटी असलेले वेक्टर्स. म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये व्हेलॉसिटीच आपण ऍड करू शकतो, फोर्स मध्ये फोर्सच ऍड करू शकतो, डिस्प्लेसमेंट मध्ये डिस्प्लेसमेंटच ऍड करू शकतो. फोर्स मध्ये व्हेलॉसिटी ऍड करू शकत नाहीये, व्हेलॉसिटी मध्ये एक्सेलरेशन ऍड करू शकत नाहीये. फोर्स मध्ये आपण फोर्सच ऍड करणार आहे. फोर्स ही फिजिकल क्वांटिटी आहे, ती आपण फोर्स मध्येच ऍड करू शकतो. क्लिअर होतं हे आपण ऍडिशन मध्ये बघितलंय. ऍडिशन कशाची पॉसिबल आहे, 2 वेक्टर्स हॅव्हिंग सेम टाइप कॅन बी ऍडेड टू इच अदर. 2 वेक्टर्स हॅव्हिंग डिफरंट फिजिकल क्वांटिटी डिफरंट टाइप कॅनॉट बी ऍडेड टू इच अदर. डिफरंट फिजिकल क्वांटिटीचे वेक्टर्स आपण ऍड करू शकत नाही. हा पहिला पॉइंट. हे पॉइंट लक्षात ठेवा, इंट्रोडक्शन मधले पॉइंट आहे की सेम टाइपचे वेक्टर्स असतील तरच आपण ऍड करू शकतो. सेकंड पॉइंट लक्षात ठेवा, कोणत्याही वेक्टरला स्केलरनं मल्टिप्लाय केलं, कोणत्याही वेक्टरला स्केलरनं मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे वेक्टरच येतं. फॉर एक्झाम्पल समजा फोर्स आहे. फोर्स किती आहे, F इज इक्वल टू 5 न्यूटन. हा फोर्स आहे ऍक्टिंग टुवर्ड्स ईस्ट. ह्याला मी 5 न मल्टिप्लाय केलं, 5 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 5F करायचं आहे मला. तर काय होणार, हा 5 × 5 25 न्यूटन हा फोर्सच येणार आहे ना, म्हणजे येणारा आन्सर फोर्सच येणार आहे. फोर्सला जर मी 5 ने स्केलरनं मल्टिप्लाय केलं तर येणारा आन्सर स्केलर येणार नाही आहे, तो फोर्सच असणार आहे. 5 न्यूटन फोर्सला मी 5 ने मल्टिप्लाय केलं की 25 न्यूटन फोर्स येणार, म्हणजेच ऍक्च्युअली येणारा आन्सर काय असणार आहे, वेक्टर. कोणत्याही वेक्टरला स्केलरनं मल्टिप्लाय केलं तर आन्सर हे वेक्टरच असतं. तिसरा पॉइंट, कोणत्याही स्केलरला स्केलरनं मल्टिप्लाय केलं, कोणत्याही स्केलरला म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मास इज इक्वल टू m kg.
मास ऑफ द बॉडी इज इक्वल टू एम केजी, एम ए नोटेशन आहे, ठीक आहे. हा काय आहे, एम किलोग्राम, मास हे स्केलर आहे. आता समजा मास ऑफ द बॉडी इज इक्वल टू 5 mkg, 5 हा स्केलर आहे, नंबर आहे. मग ह्या स्केलरनं मल्टिप्लाय केलं त्याचं डायरेक्शन येणार आहे का, नाही येणार. सो स्केलरनं मल्टिप्लाय केलं की आन्सर स्केलरचा असणार. स्केलरला व्हेक्टरनं मल्टिप्लाय केलं म्हणजे व्हेक्टरला स्केलरनं मल्टिप्लाय केलं तर आन्सर व्हेक्टरचा असणार. पण तिसरा, आता नेक्स्ट चौथा पॉइंट जो आहे तो महत्वाचा आहे. कोणत्याही व्हेक्टरला व्हेक्टरनं मल्टिप्लाय केलं, कोणत्याही व्हेक्टरनं मल्टिप्लाय केलं तर आन्सर स्केलर सुद्धा येऊ शकतं आणि ते व्हेक्टर सुद्धा असू शकतं. हा, इट मे बी स्केलर और इट मे बी व्हेक्टर. पुन्हा सांगतो, लक्ष द्या. ऍडिशन मध्ये सेम फिजिकल क्वांटिटीचे ऍडिशन करू शकतो, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये डिफरंट फिजिकल क्वांटिटीचे आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. हा एक माझा पॉइंट सांगायचा राहिला की ऍडिशन करताना कंडिशन आहे की सेम फिजिकल क्वांटिटीचे ऍडिशन करायची, म्हणजे फोर्स मध्ये फोर्सच ऍड करायचा. पण मल्टिप्लिकेशन करताना वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीची मल्टिप्लिकेशन करणं पॉसिबल आहे. म्हणजे फोर्सला मी डिस्प्लेसमेंटनं मल्टिप्लाय करू शकतो, फोर्सला व्हेलॉसिटीनं मल्टिप्लाय करू शकतो, फोर्सला आपण दुसऱ्या कोणत्याही वेक्टरनं मल्टिप्लाय करू शकतो. सो डिफरंट फिजिकल क्वांटिटी असलेल्या वेक्टर्सची आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. हा पहिला डिफरन्स, ठीक आहे, ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशनला डिफरन्स. दुसरी गोष्ट, हे 3 पॉइंट मी काय सांगितलंय की स्केलरला वेक्टरला स्केलरनं मल्टिप्लाय केलं की वेक्टर मिळणार, स्केलरला स्केलरनं मल्टिप्लाय केलं की स्केलर मिळणार. पण वेक्टरला वेक्टरनं मल्टिप्लाय केलं तर आन्सर स्केलर सुद्धा येऊ शकतं आणि वेक्टर सुद्धा येऊ शकतो. म्हणून वेक्टर मल्टिप्लिकेशनचे 2 टाइप झाले की स्केलर प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, स्केलर मल्टिप्लिकेशन अँड वेक्टर मल्टिप्लिकेशन. तर हा जो पॉइंट आहे आपल्याला डिटेलमध्ये बघायचा आहे. सो फर्स्ट विल डिफाइन स्केलर प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट. काय बघा, समजा आपण नोटेशन्स घेऊया. पी बार हा वेक्टर आहे, पी बार अँड क्यू बार विथ 2 वेक्टर्स, हे 2 वेक्टर्स आहेत. पी बार आणि क्यू बार हे 2 वेक्टर्स आहेत. कसे आहेत तर डायरेक्शन असणार आहे प्रत्येक वेक्टरला. वेक्टर इज हॅव्हिंग इनक्लूड एज वेल एज डायरेक्शन. मी डायग्राम काढतो इथं. सपोज दिस इज अ वेक्टर पी बार, हा एक वेक्टर आहे पी बार, ठीक आहे. अँड दिस इज वेक्टर क्यू बार, हा जो वेक्टर आहे हा क्यू बार आहे. आणि दोन्ही मध्ये काहीतरी अँगल आहे. सपोज दिस अँगल इज थीटा. आपण कन्सिडर केलं पी बार अँड क्यू बार विथ 2 वेक्टर्स अँड थीटा इज अँगल बिटवीन देम. तर ह्या 2 वेक्टरची मला मल्टिप्लिकेशन करायची आहे. 2 वेक्टर असे आहे, दोन्हीमध्ये काहीतरी अँगल आहे. एक वेक्टर पी बार आहे, दुसरा वेक्टर क्यू बार आहे आणि दोन्हींची मल्टिप्लिकेशन करायची आहे, ठीक आहे. तर स्केलर प्रोडक्ट मध्ये काय असतं, 2 वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर, मी काय सांगितलं, 2 वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर काय येणार, स्केलर काय वेक्टर येणार, तर ते स्केलर पण येऊ शकतं किंवा वेक्टर पण येऊ शकतं. 2 वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर जर स्केलर येत असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला म्हणायचं स्केलर प्रोडक्ट. आणि 2 वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर जर वेक्टर येत असेल, जे येणाऱ्या आन्सरला डायरेक्शन असेल, दॅट इज कॉल्ड ॲज अ वेक्टर प्रोडक्ट. बघा, 2 वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणाऱ्या आन्सरला डायरेक्शन नसेल तर त्याला म्हणायचं स्केलर प्रोडक्ट. आणि 2 वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणाऱ्या आन्सरला जर डायरेक्शन असेल तर म्हणायचं वेक्टर प्रोडक्ट. दुसरं एक नाव आहे याला, दिस स्केलर प्रोडक्ट कॅन बी कॉल्ड ॲज, दुसरं एक नाव आहे, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॉट प्रोडक्ट. काय म्हणायचं, डॉट प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डॉट प्रोडक्ट. हे 2 पार्ट मध्ये डिवाइड करूया आपण, सायमल्टेनियसली स्टडी करायचं आपल्याला, ठीक आहे. आणि हा जो वेक्टर प्रोडक्ट आहे इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, ह्याला नाव आहे क्रॉस प्रोडक्ट. वेक्टर प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज अ क्रॉस प्रोडक्ट. म्हणजे पहिला डिफरन्स तुम्हाला क्लिअर झाला का, 2 वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणाऱ्या आन्सरला डायरेक्शन नसेल, येणारा आन्सर हे स्केलर क्वांटिटी असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला म्हणायचं स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट. आणि 2 वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणाऱ्या आन्सरला डायरेक्शन असेल, म्हणजेच येणारा आन्सर सुद्धा वेक्टर फॉर्म मध्ये असेल, त्याला म्हणायचं वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. आता आपण कन्सिडर करूया 2 वेक्टर्स पी बार अँड क्यू बार. हे 2 वेक्टर्स आहेत, दोन्हीमध्ये अँगल थीटा आहे आणि याचा स्केलर प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे, ठीक आहे. तर ह्या 2 वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मल्टिप्लिकेशन कशी लिहायची आहे, तर मल्टिप्लिकेशन अशी लिहायची पी बार डॉट क्यू बार. जसं आपण लिहितो ना 5 इंटू 5 किंवा 5 इंटू 4 लिहायचं मला, तर 5 इंटू 4 हे मल्टिप्लिकेशनचं साइन आहे ना, हे मल्टिप्लिकेशन साइन जसं आपण रेग्युलर अल्जेब्रा मध्ये वापरतो तसे ते स्पेसिफिक साइन वापरले जातात.
स्केलर प्रोडक्ट असेल, येणारा आन्सर जर स्केलर असेल तर मल्टिप्लिकेशनला हे साइन क्रॉस साइन वापरून चालत नाही, इथं कंपल्सरी काय करायचं डॉट. डॉट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे, पण वेक्टर मध्ये याला मिनिंग आहे, जेव्हा आपण असं डॉट लिहितो ह्याचा अर्थ ह्या मल्टिप्लिकेशनचा आन्सर हे स्केलर क्वांटिटी आहे, ती वेक्टर क्वांटिटी नाही आहे. आणि जर येणारा आन्सर वेक्टर फॉर्म मध्ये असेल तर डॉटच्या ऐवजी आपण काय करायचं हे साइन वापरायचं, म्हणून त्याला म्हणलेलं आहे क्रॉस प्रोडक्ट. इथं आपण डॉट साइन वापरणार आहे म्हणून काय म्हणलं आहे डॉट प्रोडक्ट. सो हे दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन आहे, ती मल्टिप्लिकेशन आपण अशी लिहू शकतो. सो पी बार डॉट, हे रीड कसं करायचं वाचायचं कसं, पी बार डॉट क्यू बार. पी बार डॉट क्यू बार म्हणजे हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ पी बार अँड क्यू बार. कसली मल्टिप्लिकेशन तर स्केलर मल्टिप्लिकेशन, स्केलर प्रोडक्ट. ज्यावेळी डॉट असतो त्यावेळी लक्षात ठेवायचं आन्सर काय असणार आहे स्केलर असणार आहे. ठीक आहे, तर हा हे लिहिण्याची पद्धत झाली. एनी स्केलर मल्टिप्लिकेशन कॅन बी रिटन ॲज पी बार डॉट क्यू बार. आणि याचा फॉर्म्युला जो आहे त्याच्यावरून आपण डेफिनेशन तयार करायची आहे. ऍक्च्युली स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय आहे ते आपण फॉर्म्युलावरून तयार करायची. तर फॉर्म्युला आहे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस ऑफ थीटा. पी क्यू कॉस ऑफ थीटा. पी बार dot q bar is equal to pq cos theta. So how this scalar product can be defined, हा कसा डिफाइन करायचा बघा. दिस इज सिंपल पॉइंट आहे, याच्यावर आपल्याला डेफिनेशन करायचं आहे. सो व्हॉट इज दिस स्केलर प्रोडक्ट. ठीक आहे, आणि त्याचा हा फॉर्म्युला आहे, त्याची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, सो स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज डिफाइन्ड ॲज स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज डिफाइन्ड ॲज प्रोडक्ट ऑफ. काय आहे तो, हा काय आहे प्रोडक्ट ऑफ. प्रोडक्ट ऑफ कशाचा प्रोडक्ट आहे, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स. हे पी म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर, क्यू म्हणजे काय मॅग्निट्यूड ऑफ सेकंड वेक्टर, दोन्हीची काय आहे मल्टिप्लिकेशन आहे. म्हणजेच काय प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड दिस कॉस थीटा म्हणजेच काय कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. तर दोन्ही मधला जो अँगल आहे त्याचा कोसाइन आहे म्हणजेच कॉस थीटा. झाली डेफिनेशन. सो स्केलर प्रोडक्ट कॅन बी डिफाइन्ड ॲज प्रोडक्ट ऑफ, प्रोडक्ट हा शब्द महत्वाचा आहे, product of magnitude of two vectors and cosine of angle between them. This is called as a scalar product of two vectors. बघा आन्सर मध्ये डायरेक्शनचा काय संबंध आहे का नाही आहे. हा मॅग्निट्यूड आहे, हे सुद्धा मॅग्निट्यूड आहे, आणि कॉस थीटाला पण डायरेक्शन नसते. म्हणजे ह्या आन्सर मध्ये डायरेक्शन कुठंच नाही आहे, म्हणजे हे काय झालं स्केलर प्रोडक्ट झालं. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थीटा. दिस कॅन बी डिफाइंड ॲज, और स्केलर प्रोडक्ट कॅन बी डिफाइंड ॲज product of magnitude of two vectors and cosine of angle between them. So this is called as a scalar product of two vectors. Clear झालं का? पुन्हा इथं मी फास्ट रिवाइज करतो, लक्ष द्या, हा एवढाच पॉइंट. मल्टिप्लिकेशनचे, वेक्टरच्या मल्टिप्लिकेशनचे दोन टाइप्स आहेत, एक स्केलर प्रोडक्ट आणि दुसरा वेक्टर प्रोडक्ट. दोन टाइप्स का पडले, कारण वेक्टरचे दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा आन्सर काही वेळेला स्केलर पण असतं आणि काही केसेस मध्ये ते वेक्टर सुद्धा असतं. ठीक आहे, दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा आन्सर जर स्केलर असेल तर डायरेक्शनची गरज लागत नसेल येणाऱ्या आन्सरला. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो मी. येणाऱ्या आन्सरला डायरेक्शनची गरज लागत नसेल तर त्या प्रोडक्टला म्हणायचं स्केलर प्रोडक्ट. हा प्रोडक्ट करण्यासाठी आपण साइन कुठला वापरतो, मल्टिप्लिकेशन करण्यासाठी साइन कुठला वापरतो डॉट, म्हणून याला म्हणलेला आहे डॉट प्रोडक्ट, स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट. ठीक आहे, मग आपण दोन वेक्टर घेतले पी बार आणि क्यू बार, दोन्ही मधला अँगल थीटा आहे, आपण मानला थीटा इज अँगल बिटवीन देम. ठीक आहे, याच्यानंतर याच्या 6-7 प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत, त्या आपण नंतर घ्यायच्या आहेत नेक्स्ट लेक्चरला. आता फक्त आपल्याला कंपॅरेटिव्हली डेफिनेशन स्टडी करायचं. ठीक आहे, दोन वेक्टर्स आहेत, दोन्ही मधला अँगल थीटा आहे, तर पी बार आणि क्यू बार दोन वेक्टर्स असतील आणि त्याच्यामधला अँगल थीटा असेल तर डॉट प्रोडक्ट कसा डिफाइन करायचा, P bar dot Q bar is equal to PQ cos theta. So dot product can be defined as, म्हणजेच काय स्केलर प्रोडक्ट कॅन बी डिफाइंड ॲज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. आता एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. तुम्हाला एक्झाम्पल माहित आहे ना, हे डॉट प्रोडक्टचं एक्झाम्पल आहे, तुम्हाला माहित नाही आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय सांगा बघूया. व्हॉट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सला डिस्प्लेसमेंटनं मल्टिप्लाय केलं, फोर्स स्केलर आहे का वेक्टर आहे, फोर्स वेक्टर आहे. डिस्टन्स स्केलर आहे, मी डिस्प्लेसमेंट म्हणतो. डिस्प्लेसमेंट काय आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे. फोर्स पण वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट पण वेक्टर आहे. आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटची क्वांटिटी काय आहे, तर फिजिकल क्वांटिटी कुठली मिळते आपल्याला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तुम्हाला 10th ला वगैरे झालं असेल, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आपण जनरली असं लिहितो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क, किंवा असं लिहितो आपण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू वर्क.
हा जो ऍक्च्युअली फॉर्म्युला आहे तो डॉट प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये कसं लिहितात बघा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स हा वेक्टर आहे सो एफ बार, डिस्प्लेसमेंट हा वेक्टर आहे एस बार, आन्सर काय आहे वर्क म्हणजे डब्ल्यू. वर्क स्केलर का वेक्टर आहे, वर्क सांगण्यासाठी डायरेक्शनची गरज नाही आहे. आय हॅव डन 5 जूल ऑफ वर्क, हा चॉक मी वर उचलला तर मला 5 जूल वर्क करावं लागलं. वर्क कुठल्या डायरेक्शनला करावं लागलं काय मेन्शन करायची गरज आहे का, नाही आहे. कुठल्याही टाईपची एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, हीट एनर्जी, फ्रिक्शनल एनर्जी, कुठलीही एनर्जी असू दे, एनर्जी इज वन टाइप ऑफ वर्क, वर्क इज वन टाइप ऑफ एनर्जी. वर्क डन आणि कुठल्याही प्रकारची एनर्जी असेल तर ती स्केलर क्वांटिटी आहे. ही स्केलर क्वांटिटी आहे. हे दोन वेक्टर्स आहेत, या वेक्टरची मल्टिप्लिकेशन केली की आपल्याला स्केलर क्वांटिटी मिळते. हा जो प्रोडक्ट आहे तो कुठला असणार आहे तर स्केलर प्रोडक्ट असणार आहे किंवा डॉट प्रोडक्ट असणार आहे. म्हणून ही मल्टिप्लिकेशन करताना कशी करायची, तर क्रॉस लिहिला की हे पूर्ण चुकलं. क्रॉस लिहिला की हे आन्सर तुम्हाला वेक्टर पाहिजे, हे आन्सर स्केलर असतं, वर्क हे स्केलर आहे, मी लिहिताना काय लागते डॉट प्रोडक्ट. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ डॉट प्रोडक्ट. फोर्सला डिस्प्लेसमेंटनं मल्टिप्लाय केलं, कसं मल्टिप्लाय करायचं डॉटनच करावं लागेल कारण येणारा आन्सर काय आहे स्केलर क्वांटिटी आहे. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. हे कळलं का, आता आपण वेक्टरकडे जाऊया. ठीक आहे, तर वेक्टर मधले एक्झाम्पल मात्र तुम्हाला अजून झालेले नाही आहेत. हे एक्झाम्पल तुम्हाला कुठं झालं असेल, पण वेक्टर मध्ये सुद्धा बरेच, वेक्टर प्रोडक्ट मध्ये पण बरेच एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला झालेले नाही आहेत. नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन, फोर्थ टॉपिक ऑफ 11, त्याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे किंवा सेक्शन 2 मध्ये 2-3 एक्झाम्पल्स आहेत. हळूहळू वेक्टर प्रोडक्टचे एक्झाम्पल तुम्हाला 11th ला होणार आहेत, पण तुम्हाला मी सांगतो तेवढे लक्षात ठेवा. ठीक आहे, सो व्हॉट इज वेक्टर प्रोडक्ट. इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलं मी, दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा आन्सर जर वेक्टर असेल, दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा आन्सर जर वेक्टर असेल तर त्याला म्हणायचं वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. मग असंच एक्झाम्पल घेऊया, सपोज पी बार अँड क्यू बार बी द टू वेक्टर्स. हे दोन वेक्टर्स आहेत. हा पी बार आहे, सिमिलरली दिस इज अ पी बार, आणि सेकंड वेक्टर इकडे क्यू बार आहे, हा क्यू बार. दोन्ही मधला अँगल थीटा दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन घ्यायचे आहे, येणारा आन्सर वेक्टर यायला पाहिजे. ठीक आहे, येणारा आन्सर जर वेक्टर येत असेल, ह्या दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन केली आणि येणारा आन्सर जर वेक्टर येत असेल तर फॉर्म्युला कसा लिहायचा आहे, तर फॉर्म्युला असा लिहायचा येईल आपला पी बार क्रॉस क्यू बार. क्रॉस लिहायचा अर्थ आन्सर मध्ये डायरेक्शन पाहिजे. दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन करायला आपण येणारा आन्सर आहे वेक्टर फॉर्म मध्ये पाहिजे. तर याचा फॉर्म्युला आहे हा पी क्यू साइन ऑफ थीटा इनटू यू कॅप. हे डेफिनेशन याच्यावर आपल्याला तयार करायचे. प्रॉपर्टी झाली की आणखी जरा क्लिअर होईल तुम्हाला हा पॉइंट. आता ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे. कशी लक्षात ठेवायचे बघा, डेफिनेशन कशी तयार करायची आहे. पी बार क्यू बार दोन वेक्टर्स आहेत, पी बार क्रॉस क्यू बार म्हणजेच काय, मल्टिप्लिकेशन केली दोन वेक्टरची आपण. कशी केली, क्रॉस न केली. क्रॉस न केली म्हणजे आन्सर काय असणार, वेक्टर असणार आहे. सो दिस इज कॉल्ड एज अ वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. मग कसा डिफाइन करायचा, स्केलर प्रोडक्ट कसा डिफाइन केला जाता, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स कॅन बी डिफाइंड ॲज, scalar product of two vectors can be defined as product of magnitude of two vectors and cosine of angle between them. संपलं, बाकी काय एक्सप्लेन करायची गरज नाही कारण डायरेक्शनच नाही आहे. इथं मात्र इथं हा वेक्टर आहे कारण वेक्टरला इथे यू कॅप दिले बघा. यू कॅप हा युनिट वेक्टर आहे, याचं मॅग्निट्यूड किती आहे 1. 1 ह्याला मल्टिप्लाय केलं काय फरक पडतो का नाही आहे, पण ह्याला डायरेक्शन आहे, ह्याला डायरेक्शन आहे म्हणजे पूर्ण ह्या सगळ्याला डायरेक्शन आहे. म्हणजे हे काय इंडिकेट करतं, पी क्यू साइन थिटा जो आन्सर मध्ये जो वेक्टर आहे त्याचं मॅग्निट्यूड, आणि यू कॅप म्हणजे काय डायरेक्शन. पी क्यू साइन थिटा हे मॅग्निट्यूड झालं, म्हणजे क्रॉस प्रोडक्ट केल्यानंतर जे येणारा आन्सर आहे त्या आन्सरचं मॅग्निट्यूड एवढा आहे आणि डायरेक्शन आहे. त्याला मॅग्निट्यूड पण आहे डायरेक्शन पण आहे. मग डेफिनेशन कशी लिहायची, क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स कॅन बी डिफाइंड ॲज अ वेक्टर. इथे काय आहे, डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज डिफाइंड ॲज अ स्केलर विच इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. इथे कसं येणार, क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज डिफाइंड ॲज अ वेक्टर whose magnitude is equal to, हा वेक्टर आहे पण त्याचं मॅग्निट्यूड किती एवढं आहे ना, whose magnitude is equal to product of magnitude of two vectors and sine of angle between them. तर काय म्हणतो मी, product of magnitude of two vectors and cosine of angle between them. इथे काय म्हणतो मी, product of magnitude of two vectors and sine of angle between them and इथे संपलेलं नाही डेफिनेशन. मी काय म्हणलं बघा, vector product is defined as a vector, cross product is defined as a vector whose magnitude is equal to product of magnitude of two vectors
and sin of angle between them and whose direction पण कुठे सांगायला पाहिजे, whose direction is perpendicular to plane containing two vectors. हे आपल्याला पुढच्या दोन रूल मध्ये बघायचं आहे डायरेक्शन कशी असते. म्हणजे समजा हा वेक्टर असेल, फर्स्ट वेक्टर p बार आहे, हा सेकंड वेक्टर q बार आहे, ठीक आहे. हे दोन वेक्टर्स आहेत, ठीक आहे. आणि हे दोन जर वेक्टर्स असतील बघा, हे दोन वेक्टर्स आहेत, हा p बार आहे, हा q बार आहे, हा p बार हा q बार आहे, हे दोन वेक्टर्स आहेत, ठीक आहे. हा p बार आणि q बार असेल तर ह्याचं येणारं जे आन्सर आहे, कुठलं हे आन्सर पण वेक्टर आहे, त्याला पण डायरेक्शन आहे, ते आन्सर इकडे असणार नाही आहे, डेफिनेटली इकडे असणार नाही आहे. दॅट शुड बी परपेंडिक्युलर टू प्लेन. म्हणजे हे जे प्लेन आहे, हे प्लेन ह्या प्लेनला परपेंडिक्युलर म्हणजे असं असणार, एक तर इकडं असेल किंवा इकडं असेल. ते परपेंडिक्युलर टू प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स. ज्या रतलामध्ये ज्या प्लेनमध्ये दोन वेक्टर्स आहेत त्या प्लेनला डेफिनेटली असं परपेंडिक्युलर असेल, एक तर अपवर्ड असेल किंवा डाऊनवर्ड असेल. अपवर्ड आहे का डाऊनवर्ड आहे ते ठरवण्यासाठी आपल्याला दोन रूल घ्यायचे आहेत, राईट हँड रूल अँड राईट हँडेड स्क्रू रूल. राईट हँड रूल किंवा राईट हँडेड स्क्रू रूल हा पॉईंट झाला की आपण राईट हँड रूल आणि राईट हँडेड स्क्रू रूल बघायचं आहे. पण ही डेफिनेशन पर्यंत समजावून घ्या. डेफिनेशन काय आहे? सो क्रॉस प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज डिफाइंड ॲज अ वेक्टर whose magnitude is equal to product of magnitude of two vectors and sin of angle between them and whose direction is perpendicular to plane containing two vectors. म्हणजे समजा हा वेक्टर फर्स्ट असेल, हा p बार, ठीक आहे. हा वेक्टर सेकंड असेल, हा q बार, ठीक आहे. तर दोन्ही मधला अँगल किती असेल? थीटा असेल. तर हे समजा हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये असतील, अशा हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये वेक्टर्स असतील तर त्याची डायरेक्शन कुठे येणार? तर डायरेक्शन एक तर अपवर्ड परपेंडिक्युलर टू बोथ किंवा डाऊनवर्ड परपेंडिक्युलर टू बोथ, दोन्हीपैकी एक येणार, ठीक आहे. म्हणजे इकडं हा p बार क्रॉस q बार याचं येणार जे आन्सर असेल ते इकडे असेल किंवा इकडे असेल. ते कोणत्या डायरेक्शनला असणार त्यासाठी आपल्याला राईट हँड रूल आणि राईट हँडेड स्क्रू रूल घ्यायचा आहे. क्लिअर झालं का? मग याचं एक्झाम्पल काय आहे? ह्या क्रॉस प्रोडक्टचं एक्झाम्पल, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांची मल्टिप्लिकेशन घेतली. फोर्स आणि आता हे डिस्प्लेसमेंट नाही आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्क आहे. ह्याला म्हणतात मोमेंट आर्म. हे नवीन क्वांटिटी आहे मोमेंट आर्म. ह्याला मल्टिप्लाय केलं की आन्सर टॉर्क मिळतो. टॉर्क ही सुद्धा नवीन फिजिकल क्वांटिटी आहे तुमच्यासाठी. हा टॉर्क वेक्टर आहे. दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन केले की आन्सर वेक्टर मिळतो. दिस इज एक्झाम्पल ऑफ वेक्टर प्रोडक्ट. हे तुम्हाला नवीन असल्यामुळे थोडंसं समजणार नाही आहे. आणखीन एखादं एक्झाम्पल सांगतो. असा एक फॉर्म्युला आहे Q इंटू व्ही बार क्रॉस व्ही बार. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, तुम्हाला थोडंसं कल्पना असेल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय किंवा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय. तर मॅग्नेटिक फील्ड ह्या रूम मध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, समजा ह्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे. मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनला अशी आणि एक चार्जड पार्टिकल आहे तो ह्या डायरेक्शनला मोशन मध्ये आहे विथ स्पीड ऑफ v. म्हणजे कसं आहे, मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनला आहे. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ही मॅग्नेटिक फील्ड आहे आणि चार्जड पार्टिकल ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये असा परपेंडिक्युलर डायरेक्शनला असा मूव्ह आहे, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, दोन्ही पण एकाच प्लेन मध्ये. मॅग्नेटिक फील्ड इकडे आहे, v इकडे आहे, म्हणजे दोन्ही कसे आहेत? एकाच प्लेन मध्ये आहेत, ठीक आहे. तर हा चार्ज जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये परपेंडिक्युलर डायरेक्शनला असा मूव्ह असेल तर त्या चार्जवर आपोआप फोर्स ऍक्ट होतो, त्याला म्हणतात मॅग्नेटिक फोर्स. तो किती फोर्स ऍक्ट होतो, कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होतो, त्याचा फॉर्म्युला काय, हा 11th क्लास आपल्याला स्टडी करायचा आहे. हा आपला फिजिक्सचा पार्ट आहे, ठीक आहे. When charged particle is moving with velocity of v perpendicular to the magnetic field of induction B, then it is acted upon force. त्याचा फोर्स ऍक्ट होतो. कसा ऍक्ट होतो? तो चार्जड पार्टिकल असा न होता असा वर जातो, असा वर जातो. का वर जातो? कारण ह्या दोन्हीमुळे जो फोर्स ऍक्ट होणार आहे तो कसा असतो? वरच्या डायरेक्शनला असतो. ह्या दोन डायरेक्शनला दोन वेक्टर्स आहेत आणि येणारा आन्सर कुठे आहे? फोर्स परपेंडिक्युलर टू प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स. जिथं जो फोर्स ऍक्ट होणार आहे एफ बार हा कसा असतो? तो वेलोसिटी आणि मॅग्नेटिक इंडक्शन दोन्हीला परपेंडिक्युलर असतो. सो दिस इज अ बेस्ट एक्झाम्पल फॉर वेक्टर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. याच्यामध्ये कन्क्लुजन काय करावं आपला? दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर हे स्केलर पण असू शकतं किंवा वेक्टर पण असू शकतं, ठीक आहे. आन्सर जर स्केलर असेल तर त्या मल्टिप्लिकेशनला नाव काय दिलंय? स्केलर प्रोडक्ट किंवा डॉट प्रोडक्ट, ठीक आहे. त्यानंतर फॉर्म्युला काय आहे? p बार डॉट q बार इज इक्वल टू pq cos ऑफ थीटा. दोन वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर येणारा आन्सर जर वेक्टर क्वांटिटी असेल त्याला काय म्हणायचं? वेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट. फॉर्म्युला काय आहे?
आहे पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा इंटू यू कॅप. पी क्यू साइन थिटा म्हणजेच काय, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट, ह्या दोन्हींचा जो रिझल्टंट येणार आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनचा जे आन्सर येणार आहे त्याचं मॅग्निट्यूड. आणि यू कॅप म्हणजेच काय, डायरेक्शन. डायरेक्शन कशी असते, दोन वेक्टर जे आहेत ज्यांची मल्टिप्लिकेशन आपण करणार आहे त्या वेक्टरला, दोन्ही वेक्टरला परपेंडिक्युलर, एकतर वर किंवा खाली, हा परपेंडिक्युलर टू प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स. ते डायरेक्शन कशाने द्यायचे आपला, वर आहे खाली आहे, इट इज गिवन बाय राईट हँड रूल ऑर राईट हँड स्क्रू रूल, जो आपल्याला बघायचा आहे. तर याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा. टो बार इज इक्वल टू टो बार म्हणजे टॉर्क, आर बार क्रॉस एफ बार, किंवा एफ बार इज इक्वल टू फोर्स आहे क्यू इंटू व्ही बार क्रॉस बी बार. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ चार्ज आणि बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन. हे आता फक्त लक्षात ठेवा, हे का तुम्हाला नंतर झाल्यानंतर हे किती सोपं वाटेल. तर ही झाली कन्सेप्ट ऑफ स्केलर प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट. आता आपल्याला बघायचं आहे राईट हँड रूल अँड राईट हँडेड स्क्रू रूल, आणि त्यानंतर मग दोन्हींच्या साथ साथ प्रॉपर्टीज आपल्याला स्टडी करायच्या आहेत विथ एक्सप्लेनेशन. तर बघा आपण हा जो वेक्टर प्रोडक्ट ट्रेक आहे त्याची डायरेक्शन कशी काढायची यासाठी आपण राईट हँडेड स्क्रू रूल बघतोय. तर राईट हँडेड स्क्रू रूल काय आहे, समजा दोन वेक्टर्स आहेत, दीज आर द टू वेक्टर्स पी बार अँड क्यू बार. ठीक आहे, हे असे घेतो मी हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये. हा सो हा जो आहे ब्ल्यू कलरचा वेक्टर म्हणजे पी बार घेऊया आपण, आणि हा जो वेक्टर आहे तो आपण क्यू बार घेऊया. ठीक आहे, तर ह्या दोन वेक्टरचं जे जंक्शन आहे जिथून दोन वेक्टर स्टार्ट होतात तिथं हा स्क्रू ठेवायचा. स्क्रू कसा असतो बघा, ह्या स्क्रूला असे थ्रेड्स आहेत. हा जो खालचा बॉटमचा पॉइंट आहे त्याला म्हणायचं हेड, आणि हा जो आहे म्हणायचं टिप ऑफ द स्क्रू. लक्षात घ्या, टिप ऑफ द स्क्रू. ठीक आहे, तर हा स्क्रू जर जनरली तुम्ही ऑब्झर्व केला, हा स्क्रू असा जनरली ऑब्झर्व केला आणि हा असा फिरवला स्क्रू, हा फिरवल्यानंतर तुम्हाला असं ऑब्झर्व होईल, तुम्ही कंटिन्युअस या स्क्रूच्या टिपकडे बघितलं तर स्क्रू तिथंच असतो, तो वर जात नाही आहे. पण तुम्ही इथंच फिरवत राहिला असा, यू विल फील दॅट द स्क्रू इज मुव्हिंग इन द अपवर्ड डायरेक्शन. तो असा वर जाताना दिसेल. टिप ऑफ द स्क्रू मूव्स इन द अपवर्ड डायरेक्शन. असा उलटा फिरवल्यानंतर तुम्हाला काय ऑब्झर्व होणार, यू फील दॅट द स्क्रू इज गोइंग इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. म्हणजे टिप ऑफ द स्क्रू वर पण जात नाही खाली पण जात नाही. आपल्याला फील होतं की हा जो स्क्रू आहे तो वर जातो किंवा खाली जातो. टिप ऑफ द स्क्रू ऍडव्हान्सेस इन द अपवर्ड डायरेक्शन ऑर डाऊनवर्ड डायरेक्शन. मग राईट हँड रूल कसा यूज करायचा आहे, समजा हा पी बार आहे हा क्यू बार आहे, हे दोन वेक्टर्स आहेत. ठीक आहे, आणि हा स्क्रू जर मी इथे ठेवला असा, टिप ऑफ द स्क्रू ठेवला, सॉरी हेड ऑफ द स्क्रू ठेवला, आणि हा स्क्रू असा रोटेट केला. कसा रोटेट केला मी, तर इकडून इकडे रोटेट केला, म्हणजे पी कडून क्यू कडे, म्हणजे असा रोटेट केला. ठीक आहे, तर पी कडून क्यू कडे रोटेट करताना हा जर टिप वर जात असेल बघा, इफ द स्क्रू इज रोटेटेड फ्रॉम पी टू क्यू and the tip of the screw advances in the upward direction, तर ती अपवर्ड डायरेक्शन कोणाची असणार आहे, पी बार क्रॉस क्यू बार. तर आपण रोटेशन कसं करालोय, स्क्रूचं रोटेशन पी टू क्यू करालोय. पी टू क्यू रोटेट करताना हा जर अपवर्ड असेल तर अपवर्ड डायरेक्शन कोणाची आली, पी बार क्रॉस क्यू बार. तर समजा मी हा उलटा फिरवला, मागे सांगितल्याप्रमाणे हा असा उलटा फिरवला, कसा, तर इकडून क्यू पासून पी कडे फिरवला, म्हणजे असा फिरवला स्क्रू असा फिरवला. ठीक आहे, क्यू टू पी. तर असा फिरवल्यानंतर डेफिनेटली यू विल ऑब्झर्व दॅट टिप ऑफ द स्क्रू ऍडव्हान्सेस इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. हा स्क्रू तुम्हाला खाली जाताना दिसेल, म्हणजे जी डाऊनवर्ड डायरेक्शन ती कोणाची असणार आहे, क्यू बार क्रॉस पी बार. म्हणजे याच्यावर कळतंय का बघा, हा स्क्रू इथे ठेवला मी आणि हा असा रोटेट केला, पी टू क्यू रोटेट केला तर तो वर जाणार. ठीक आहे, वर जाऊ दे की खाली जाऊ दे, जी डायरेक्शन आहे, ज्या डायरेक्शनला हा टिप ऍडव्हान्स होतो दॅट गिव्स डायरेक्शन ऑफ पी बार क्रॉस क्यू बार. And if the screw is rotated from second vector Q to first vector P, the direction in which tip of the screw advances gives direction of Q bar cross P bar. आणि याच्यावरून आपल्याला कळतं की P bar cross Q bar ची डायरेक्शन आणि Q bar cross P bar ची डायरेक्शन एक्झॅक्टली कशी असते, अपोजिट. आणि कशी असणार आहे, परपेंडिक्युलर टू प्लेन कंटेनिंग टू वेक्टर. ज्या प्रतलामध्ये हा वेक्टर, हे दोन वेक्टर्स आहेत त्या वेक्टरला परपेंडिक्युलर म्हणजे असा असणार, एकतर इनवर्ड किंवा आउटवर्ड असणार. ठीक आहे, सो आता मी डेफिनेशन पुन्हा एकदा सांगतो, लक्षात कन्सेप्ट आपण एक्सप्लेन केलेला आहे. राईट हँड रूल, राईट हँड स्क्रू रूल कसा यूज करायचा, आता आपण डेफिनेशन करूया. सो व्हॉट इज राईट हँडेड स्क्रू रूल, होल्ड द स्क्रू परपेंडिक्युलर टू प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स. होल्ड द स्क्रू परपेंडिक्युलर टू प्लेन कंटेनिंग टू वेक्टर्स. नाउ रोटेट द स्क्रू फ्रॉम फर्स्ट वेक्टर पी बार टू सेकंड वेक्टर क्यू बार. असं रोटेट केला, फर्स्ट वेक्टर पी बार टू सेकंड वेक्टर क्यू बार. हा जो स्क्रू आहे तुम्ही असा रोटेट केला, असा. ठीक आहे, पी टू क्यू. रोटेट द स्क्रू फ्रॉम फर्स्ट वेक्टर पी बार टू सेकंड वेक्टर क्यू बार. देन द डायरेक्शन in which tip of the screw advances gives direction of P bar cross Q bar. ज्या डायरेक्शनला त्या स्क्रूचं टोक मूव्ह होताना दिसेल
ती डायरेक्शन कशाची असणार आहे, पी बार क्रॉस क्यू बारची. आता आपण म्हणूया पी बार क्रॉस क्यू बार मुळे स्क्रू असं वर चाललाय असं म्हणूया आपण, अपवर्ड डायरेक्शनला चाललाय. ठीक आहे, तर ही डायरेक्शन असणार आहे ती पी बार क्रॉस क्यू बार असणार. नाउ रोटेट द स्क्रू फ्रॉम सेकंड वेक्टर क्यू बार टू फर्स्ट वेक्टर पी बार, उलटा फिरवला. then the direction in which tip of the screw advances, जर p to q मूव करताना वर जात असेल तर डेफिनेटली q to p मूव करताना तो खाली जातो, म्हणजे डाउनवर्ड डायरेक्शनला जातो. तर ही डायरेक्शन असेल द डायरेक्शन इन विच टिप ऑफ द स्क्रू ऍडव्हान्सेस इज डायरेक्शन ऑफ क्यू बार क्रॉस पी बार. हे लक्षात ठेवा, हे आपल्याला यूज करायचं नेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये. ज्या डायरेक्शनला टिप ऑफ द स्क्रू जातो त्याला म्हणायचं डायरेक्शन ऑफ क्रॉस प्रोडक्ट. ही डायरेक्शन कोणाची आहे, पी बार क्रॉस क्यू बारची आहे. ही जर अशी असेल तर क्यू बार क्रॉस पी बारची डायरेक्शन कशी असते, एक्झॅक्टली अपोजिट. म्हणजे हा डायरेक्शन कशात बघा एक्झॅक्टली अपोजिट आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, निगेटिव्ह वेक्टर म्हणू शकतो. पी बार क्रॉस क्यू बारचा हा काय आहे, निगेटिव्ह वेक्टर आहे. सो व्हॉट इज राईट हँडेड स्क्रू रूल, होल्ड द राईट हँडेड स्क्रू with its tip perpendicular to plane containing two vectors. Now rotate the screw from first vector p bar to second vector q bar. Then the direction in which tip of the screw advances gives direction of p bar cross q bar. Now rotate the screw from second vector q bar to first vector p bar. The direction in which tip of the screw advances gives direction of q bar cross p bar. Tip of the screw advances म्हणजेच काय, ज्या डायरेक्शनला टोक मूव होताना दिसतं ती डायरेक्शन म्हणजेच काय, द डायरेक्शन इन विच टिप ऑफ द स्क्रू ऍडव्हान्सेस. सो दिस इज कॉल्ड एज अ राईट हँडेड स्क्रू रूल. तर ह्या स्क्रू रूलच्या मदतीने आपण काय करू शकतो, तर क्रॉस प्रोडक्टची डायरेक्शन आपण सांगू शकतो किंवा डिफाइन करू शकतो. तर ह्या पॉईंटमध्ये आपण, ह्या लेक्चरमध्ये आपण स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्टच्या बेसिक कन्सेप्ट डेफिनेशन्स बघितले आहेत. त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीज आपण सायमल्टेनियसलीच बघायच्या आहेत. सो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. थँक्यू.